हे वातावरण कॅरेबियनचं आहे हे सांगायला कोणाची गरज नाही। आणि हे मैदान बघूनही तुम्हाला हे कळेल की नक्कीच हे कुठलं तरी कॅरेबियन मधलं भव्य मैदान आहे। या मैदानाबद्दल मला जरा सॉफ्ट कॉर्नर आहे। त्याचं कारण लगेचच तुम्हाला कळेल। अर्थातच कारण हे मैदान आहे सर विवियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राउंड। चार टेस्टच्या सिरीज करता वेस्ट इंडिजला यायचं ठरल्याप्रमाणे मी इथे अँटिग्वाला येऊन हजर झालेलो आहे। त्याच्या अगोदर जेव्हा पुण्यामध्ये विराट कोहलीची माझी भेट झाली होती तेव्हा तो म्हणला होता सर विवियन रिचर्ड्स से मिलना है। गेले 1 महिना मी शांतपणे फिल्डिंग लावत होतो आणि काल ते सगळं घडून आलं। सर विवियन रिचर्ड्स हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे। मी तर उलटा असं म्हणेन की पर्सनॅलिटी या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असला तर तुम्ही सर विवियन रिचर्ड्सला भेटायला पाहिजे। आणि जर ती भेट त्यांच्या गावी अँटिग्वामध्ये झाली तर त्याची मजा काही और असते। मी नेहमी गमतीने म्हणतो की इंग्लंडमध्ये जशी लोकशाही आहे आणि राजेशाही पण आहे, घराणेशाही पण आहे, तशी अँटिग्वाची परिस्थिती आहे। इथं लोकशाही सुद्धा आहे आणि राजेशाही सुद्धा आहे। कारण माझ्या मते सर विवियन रिचर्ड्स हे अँटिग्वाचे अनभिषिक्त राजे आहेत। ती टीम राहत असलेल्या शुगर रिज नावाच्या रिसॉर्टमध्ये काल भेट झाली। अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीसाठी ही खरं तर भेट मी घडवून आणली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये बरेच भारतीय खेळाडू त्या भेटीमध्ये सामील झाले आणि त्याच्यानंतर रंगली गप्पांची मैफिल। कुठल्याही देशात गेलं तरी तुम्हाला एक चित्र बघायला मिळतं जेव्हा इंडियन क्रिकेट टीम तिथं असते की चाहते त्यांच्याबरोबर फोटो काढायला थांबलेले असतात। शुगर रिज रिसॉर्टमध्ये काल न्यूयॉर्कमधून आलेले 20 चाहते थांबलेले होते, परंतु खेळाडूंना मात्र त्यांच्याबरोबर फोटो काढायचा नव्हता, त्यांना सर विवियन रिचर्ड्स बरोबर फोटो काढायचा होता। आणि ती इच्छा सगळ्यांची पूर्ण झाली कारण सर इतके गोड वागले। सगळ्यांबरोबर त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या, बऱ्याचशा क्रिकेटच्या गोष्टी सुद्धा समजावल्या आणि ते समजावत असताना छानपैकी फोटो सुद्धा काढले। ही झाली एक क्रिकेटची मैफिल। अजून या टूरला सुरुवातच झाली नाही आणि पहिला बॉम्ब फुटलेला आहे, त्यामुळे माझ्या उत्साहात शतपटीने भर पडलेली आहे। सुनंदन लेले, झी 24 तास, अँटिग्वा।